राज्यातील धरण क्षेत्रात पावसाची कृपा। जूनमध्येच राज्यातील 37% धरणं भरली। चिपळूणजवळील कामथे इथे मुंबई गोवा महामार्गावर प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीत सोडणारे टँकर नागरिकांनी पकडले। पोलिसांकडून कारवाईला सुरुवात। आधार पडताळणी फेल झाली म्हणून शिक्षकांनाच फेल करण्याची अफलातून संच मान्यता शालेय शिक्षण विभागानं आणली। त्यामुळे ज्यांचं या विषयाशी घेणं देणं नाही अशा शिक्षकांच्या नोकऱ्या आल्या धोक्यात। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 0% व्याजानं 10,000 रुपयांपासून 1 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणारी योजना मुंबई जिल्हा बँकेनं केली जाहीर। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवती पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण होईपर्यंत 22 जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी राहणार बंद। कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीनं सूचना केली जारी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ। भवानीपेठमधील विठ्ठल मंदिरातून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी। उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ। उजनी धरण 75% अधिक भरलं।